नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकविकास नागरी सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभा उत्सवात संपन्न झाली। सभेत बँकेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला व सभासदांच्या हिताचे विविध विषयावर चर्चा झाली। पदाधिकारी, संचालक मंडळ आणि सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले वार्षिक सर्वसाधारण सभेला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली आज ही सभा या ठिकाणी होते ते बँकेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय जे.के. जाधव साहेब, बँकेचे अनेक वर्षापासून आम्हाला ज्यांना व्हाईस चेअरमन करायचं होतं आणि त्यांची इच्छा होती असे आमचे मुकेडे साहेब आजच्या या विशेष कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले MGMचे आदरणीय डॉक्टर सूर्यवंशी साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले शिंदे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले जगताप साहेब, ज्यांचा आपण विशेष असा सत्कार या ठिकाणी केलेला आहे, ज्यांनी समाजाकरता काम केलेलं आहे, समाजाला दिशा देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। अशा मंडळीचा बँकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं उपस्थित बँकेचे अध्यक्ष आदरणीय जे.के. दादा, ज्यांचा आपण जीवन गौरव पुरस्कार आपल्या बँकेच्या वतीनं आपण दिला। आपल्या संभाजीनगरातील नव्हे तर या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर सूर्यवंशी साहेब, माजी आमदार, या बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष माननीय नामदेवरावजी पवार साहेब, उपाध्यक्ष श्री मंजू उकिडे, बँकेचे माजी अध्यक्ष विनायकरावजी गवळी, उपस्थित सर्व संचालक, सभासद, कर्मचारी, माता भगिनी आणि बांधवांनो, खरं तर मी उशीर झाला त्याबद्दल माफी मागतो आणि मी जास्त बोलणार पण नाही, कारण अध्यक्ष समारोप झालेला आहे। निश्चित आपली बँक ही या संभाजीनगरात एक प्रथित यश म्हणून, एक चांगली बँक म्हणून हिचं नावलौकिक आहे। आदरणीय जे.के. दादांनी स्थापन केलेली ही बँक आज एक मोठ्या वृक्षामध्ये, वटवृक्षामध्ये याचं रूपांतर होत आहे। फक्त सभासद असतील, कर्मचारी असतील, यांचं सहकार्य याला लागतच असतं, पण तो वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत असताना आपली बँक सुद्धा स्वतंत्र कार्यपद्धतीनं काम करत आलेली आहे। पण डिपॉझिट असेल, कर्ज असेल, या सगळ्यामध्ये आपापल्या पद्धतीनं बँकेने काही निर्णय चांगल्या पद्धतीनं घेतलेले आहेत। पण तो चांगल्या पद्धतीने घेतलेले असले तरी आणखी ही बँक सक्षम झाली पाहिजे, भक्कम झाली पाहिजे, मजबूत झाली पाहिजे, मोठी झाली पाहिजे, सर्वसामान्य माणसाला आधार मिळाला पाहिजे। मग आपले CEO असतील, संजय आवटी साहेब, यांच्या माध्यमातून सगळे कर्मचारी असतील, अधिकारी असतील आणि सगळे सभासद असतील। मला असं वाटतं येणाऱ्या काळात पुन्हा एकदा, काल परवाच एक बैठक झाली आणि याच्यामध्ये पुन्हा एकदा डिपॉझिट वाढवणं, डिपॉझिट जसं वाढवायचं तसं कर्ज वाटपही मोठ्या प्रमाणावर करणं, कर्ज वाटप जर झालं तर त्याची वसुली नीट पद्धतीनं होणं, या सगळ्या बाबतीवर सातत्यानं बँकिंग मध्ये चर्चा होत असते। आणि म्हणून मला वाटतं त्याच्यामध्ये सभासदांचं सहकार्य हे महत्वाचं असतं आणि म्हणून मला असं वाटतं की हे सभासद सातत्यानं सहकार्य करत आलेले येणाऱ्या काळात सुद्धा करतील अशा प्रकारची खात्री बाळगतो। खात्री बाळगत असताना निश्चित आपली बँक ही आणखी मोठी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो, त्याच्यात आपला सगळ्यांचा सहभाग सातत्यानं असावा अशा प्रकारची अपेक्षा ठेवतो।
आणि थांबतो. धन्यवाद. काय सांगाल त्याबद्दल? लोकविकास बँकेची 30वी आहे. बँकेला सुरू होऊन 20 वर्ष झालेले आहे आणि आम्हाला आनंद आहे. बँकेची प्रगती होते. आम्ही जवळजवळ आतापर्यंत 3-4 लाख लोकांना कर्ज दिले, 4 लाख लोकांना, आणि त्यांच्या कुटुंबांना स्वावलंबी केलं. एका कुटुंबामध्ये सरासरी 5 कुटुंब झाले आपण, तर आम्ही 15 ते 20 लाख कुटुंबांना मदत केलेली आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आमची बँक प्रगतीपथावर आहे आणि आपल्याला आणखी प्रगतीपथावर जायचं आहे. लोक राष्ट्रीय बँकेला जात नाही, त्यांचा व्याजदर वास्तविक कमी आहे. लोक इतर बँकांना जात नाही, पण आमच्या बँकेकडे येतात. त्याचं कारण असं आहे की आम्ही सर्वसामान्य व्यक्तीला उपलब्ध आहोत, त्यांचं ऐकून घेतो आणि त्यांना मदत करतो. राष्ट्रीयकृत बँकेमध्ये श्रीमंत लोकांना कर्ज मिळतं, गरीब लोकांना कर्ज मिळत नाही. तर हा मुद्दा आमच्या लक्षात आला, म्हणून आम्ही बँकेतर्फे सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी आम्ही बँकेला 12% डिव्हिडंड लाभांश सभासदांना मिळावा म्हणून रिझर्व्ह बँकेला शिफारस केलेली आहे. ते लवकरच मंजूर होईल. याशिवाय शिक्षणासाठी कर्ज, महिलांसाठी कर्ज, अशा योजना अनेक आहेत आणि त्या सर्व योजनांची आम्ही प्रत्येक शाखेमध्ये कर्ज देऊन अंमलबजावणी करत आहोत. हे वाढवण्याचं पण आव्हान केलं तुम्ही. आता आम्ही असं करणार आहोत की आमच्या बँकेचे जे सभासद आहेत त्यापैकी जे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय अशा काही सभासदांची यादी करणार आहोत, त्यांना भेटणार आहोत, त्यांना अपील करणार आहोत, विनंती करणार आहोत की आपल्या बँकेमध्ये तुमचं डिपॉझिट सुरक्षित आहे. समाजासमोर ते आदर्श राहावेत. गौरव केला पाहिजे आणि त्या मार्गाने आपण जायला विचार केला पाहिजे. सभासद आहे बँकेचा आणि माझे संचालक पण आदरणीय जे दादांनी विकास बँकेच्या माध्यमातून जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं
आज त्यामध्ये रूपांतर झालं. कारण म्हणजे त्यांच्यावर आणि त्याच्या संचालक मंडळावर सभासदांची विश्वासार्हता आहे. त्यामुळं हे वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक गरीब कष्टकरी छोटे छोटे उद्योजक चांगले कर्जदार ज्यांना कधी कर्ज उपलब्ध असतं, सर्वसाधारण माणसाला कधी बँकेमध्ये काही कर्ज उपलब्ध असतं प्रकरण असतं ते आपली बँक सर्वसामान्यांची बँक आहे. आपण एक विकास परिवार असं म्हणून संबोधतो. या बँकेची